जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे पृथ्वी ऑफिस चॅनलमध्ये. आपले 1K सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो. तर आपले व्हिडिओ Instagram ट्रेंडिंग सॉन्गवर बनवत होतो, बनवणार आणि बनवत राहणार आहे. तर आपले नवीन-नवीन सॉन्ग किंवा तुम्हाला आवडत असेल ते सॉन्ग मला सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवतो. तर आपले व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा Instagramला मेसेज करा. रिप्लाय लगेच देईन. तर आपण अगोदर मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देत नव्हतो, आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे. सर्वप्रथम सर्वांनी सबस्क्राईब करून घेऊन लाईक करायचं. तर आता आपण व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा बनवायचा. कळलं? व्हिडिओ कसा बनवायचा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काय केलंय, हे तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला कळलं तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय केलंय ते तुम्हाला मला शेवटपर्यंत सांगायचं आहे. ज्यानं सांगितलं त्याला मग टॉपचा एडिटर म्हणतो. तर एडिटिंग कशी करायची आणि कशी कशी खेळवायची ते आपल्या एडिटरलाच कळतं. तर ह्या व्हिडिओचं गाणं ऐका. गाणं ऐकलं तुम्हाला कळेल प्युअर हलगीवरचं आहे. तुम्हाला हलगीचा बेस इफेक्ट इफेक्ट कळणार आहे. इफेक्ट चुकला की काय म्हणतील की त्यांचं जे डायलॉग आहे ते आपण काय हाणत नाही. चुकण्याची शक्यता आहे पण 100% 100% चुकलं नसणार आहे. तर बघा गाणं कसं आहे. ओके. कसा आहे दणका, दणका बघायचा आणि बोलायचं की बीट बाय बीट, इफेक्ट बाय इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट पडलेत. तर इफेक्ट चुकला तर काय म्हणेल ते करतो. तुम्हाला ज्यावेळेला ते इफेक्ट टाका. तर साधून सांगतो आपल्या Instagramला फॉलो करून घ्या, Telegramला फॉलो करून घ्या. म्हणून अजून सांगतो परत मी Telegramची लिंक देणार नाही. या 2-3 दिवसात या व्हिडिओ टाकीन तर ऑलरेडी मटेरियल आहे व्हिडिओचं. ते सर्व व्हिडिओचं मटेरियल मी पाठवत राहतोय. तर 1-2 तास राहिले ते मी पाठवतो काल आजच्या व्हिडिओचं. आजचं म्हणजे आज जे टाकलं त्याचं ह्याचं उद्या टाकणार 100%. तर उद्या व्हिडिओ पडेल. पडण्याची शक्यता कमी आहे, तरी पण उद्या लास्ट व्हिडिओ आपला 28 दिवसाचा नाही, परवा दिवशी लास्ट आहे ना. तर 28 दिवसाची पूर्ण होईल त्याविषयी आपला लाईव्ह स्ट्रीम असेल 1 तारखेला 1 मार्चला. बघू मी ॲडजस्टमेंट करतो 1 मार्चची. बघू लाईव्ह स्ट्रीम घ्यायचं असलं मी तुम्हाला ही टाकतो, कम्युनिटी पोस्ट करून Instagram किंवा Telegramवर टाकतो. ओके. तुम्ही जाऊन मला सगळ्यात पहिले Telegramला फॉलो करा, जॉईन करा आणि Instagramला फॉलो करा. ते आपलं गाणं असंच आहे. ते प्रिव्हियस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावेळेला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून सांगतो, ही गाणं प्युअर हलगीवर बसले. हलगी बेसवर व्हिडिओ आहे. ते म्हणाय ना पुन्हा मी काय बनवलं, कसं बनवलं, काय. यार काय नाही. तुमचा कसलाही फोटो का तुम्ही ह्यावर टाकू शकता. 4Kमध्ये करा, 2Kमध्ये करा, काय विषय होत नाही. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायला बनवायला शिका. व्हिडिओ कसं एक्सपोर्ट करायचं. ओके. आता आपल्या व्हिडिओच्या बिटमार्ककडे जाऊया. आता तुम्हाला खरं सांगतो बिटमार्क कसं जनरेट करायचं. तर तुम्हाला एकेकाला माहिती आहे की व्हिडिओचं व्हॉईस एक्स्ट्रॅक्ट करता येत नाही. ते व्हॉईस एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं म्हणजे ऑडिओ कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं तुम्हाला सांगतो. तर सरळ तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन दिसतं. होय ह्या ठिकाणी. ओके. मी आता ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेतली. तुम्हाला दिसलं मेन्शन दिसतंय. हे एक्स्ट्रॅक्ट केलं ऑडिओ आहे सॉंग्स. तर या प्रत्येक बीट बाय बीट इफेक्ट पडला पाहिजे. हे माझं हे असते इफेक्टचा दणका. तर बीट बाय बीट इफेक्ट पडले मला असं सांगतो इफेक्टवर ध्यान द्या. कारण इफेक्ट ह्या स्किलवर तुम्ही फोकस करचाल भविष्यात तेवढं तुमच्या चांगलं आहे. तर सर्वांनी यूट्यूब चॅनल काढायला चालू करा. परत म्हणा मी सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे नोकऱ्या लागणार नाही 100%. तर तुम्ही इकडं फोकस करा. वाटलं तर तुम्हाला विचारा डाऊट कसं चॅनल काढायचं तुम्हाला सांगतो मी. पर्सनली सांगतो. ओके. कसं कसं काय काय स्टेप करायचं तुम्हाला पर्सनली सांगतो. चेष्टावारी घेऊ नका. चेष्टा बंद करा. तुम्हाला माहीत नाही आता कसं नोकऱ्या लागायचे चान्सेस कमी आहेत. तर मी स्वतः सांगतोय. ओके. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाऊट आला बेटमार टाकताना तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा. अदरवाईज तरी मी सांगतो कसं मला बोला मी तुम्हाला त्याचं अर्थ उत्तर सगळं सांगतो. ओके. तर आपल्या 2 ते 3 जण कंटिन्यू बोलतात आपल्यावर. त्याला मी समजावून सांगितलं. त्याला विचारा एक आता भेटणार पुढे चला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. कालच्या व्हिडिओला होते 64 बीट. ह्याला 16च आहेत. 16 का मी बीट मार्क कमी केलं कारण 64 बीटचा व्हिडिओ जरा लय मोठा झाला. 12 मिनिटाचा काय तर झाला समथिंग 12 मिनिटं काय तर वर काय तर आहे. 30 सेकंद 40 सेकंद असं काय तर आहे. त्या व्हिडिओ तुम्ही 60 दिल्या.
साथ दिल्या म्हणून तर मी आता हा व्हिडिओ मला वाटतं चान्सेस म्हणजे बिटमार्कवर फोकस करा, कारण बिटमार्क चुकलं की व्हिडिओ चुकतोय. तर बिटमार्कवर फोकस करा असं सांगतोय. ओके, बिटमार्क टाकून झालं. तर तुम्हाला सांगतो, बिटमार्क टाकण्यात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही डायरेक्ट कमेंट करा. वाटलंच मी 5 मिनिटं नुसतं बिटमार्कवर घालू दो, तर बिटमार्क चुकू देऊ नका. कारण बिटमार्क चुकलं की व्हिडिओ पूर्ण चुकतोय. तर व्हिडिओ चुकलाय मग तुम्ही म्हणाय नाही मी कसं शिकू दे काय चुकू दे, तुम्ही बिटमार्कवर फोकस करा. कारण बिटमार्क आहे तर तुमच्या व्हिडिओचा बेस पक्का पाहिजे. पण बिटमार्क आहे ते व्हिडिओचा बेस आहे खरं सांगतो. तर बिटमार्क टाकून घ्या. आता तुम्हाला माहिती आहे की बिटमार्क कसं ॲड करायचं, मी तुम्हाला 2 वेळा सांगितले, 2 स्टेप आहे त्या. ऑटो जनरेट म्हणून एक आहे आणि आपण मॅन्युअल टाकू शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही ऑटो जनरेटमध्ये पण 3 प्रकार आहेत. एक सिंपल, एक त्याच्या जरा 2-3 बिट चुकतात, नंतर डायरेक्ट हाय बीट म्हणजे तुम्ही विचार करून पलेट बीट टाकतात व्हिडिओला. समजलं तुम्हाला? मी आता तुम्हाला लय समजावलं बिटमार्कसाठी. तर अजून समजेल, कारण बिटमार्क कळणं सोपं नव्हतं. बिटमार्कचा खेळ वेगळा आहे पूर्ण. त्या बिटमार्कवर फोकस करा. म्हणजे 10 वेळा तुम्हाला आता 3 मिनिटं ते 4 मिनिटाचं बिटमार्क घालू. का? ते फक्त तुमच्यासाठी, कारण बिटमार्क चुकू देऊ नका. बिटमार्क चुकलं की व्हिडिओ पूर्ण चुकतोय. आणि तुला सांगते बिटमार्क तर कळत नसेल तर मग डायरेक्ट बिनधास्त मेसेज करा इंस्टाला किंवा टेलिग्रामला. टेलिग्रामला तुम्हाला मेसेज करा, त्या मेसेज तुम्हाला लवकरात लवकर कसं होईल ते माझ्या उत्तर देण्यात येईल. काय का असे ना, म्हणजे एडिटिंगच्या बाबतीत बरं का, उगाच तुम्ही काय विचारणार ते उगाच मी काय तर सांगणार. एडिटिंगचा विचार. ओके, मला जमलं. आणि कॅपकट आपण टेलिग्रामला टाकले. अजून टाकतो आज किंवा उद्या टेलिग्राम टाकतो अजून त्या कॅपकटला. ह्याला टेलिग्रामला टाकतो कॅपकट, सॉरी टेलिग्रामला टाकतो कॅपकट. तिथून कॅपकट डाउनलोड करा. डाउनलोड केलं तर तुम्ही कोणतंही व्हीपीएन जोडा. व्हीपीएन टाक कुठलं माहिती आहे का? प्रोटॉन प्लस बेस्ट मी वापराले. प्रोटॉन पोस्ट बघा. ओके, प्रोटॉन पोस्ट कसं आहे, चालतं ना, बरोबर चालतं. मी व्हिडिओ सोडून तुम्हाला फक्त कॅपकट आणि ह्याच्याबद्दल सांगवले. मग प्रोटॉन प्लस कसं आहे, बेस्ट चालाय म्हणून सांगतो. मी स्वतः प्रोटॉन प्लस वापरतोय म्हणून सांगतोय. ओके, प्रोटॉन प्लसकडे फोकस करा. प्रोटॉन प्लस पण भारी व्हीपीएन आहे. तर बघा उद्या जमला, ह्या उद्या व्हिडिओ पडेल हा. पण उद्या मी लेट होईल व्हिडिओ पडायला माझ्या अंदाजानं. 6:50ला ते 7 तर पडेल. कारण मी उद्या बाहेर जाणार तरी टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर समजून घ्या. तेवढंच काय तर प्रॉब्लेम आहे. बाकी काय बिटमध्ये टाकलं आपण तर आपल्या व्हिडिओचा आता इफेक्ट जाऊया. मी आता तुम्हाला लई समजावले. ती तुम्हाला घ्यायचं आहे सोडून द्या, तुमची मर्जी. शेवटी कळलं तर व्हिडिओवर फोकस करा पूर्ण. तर व्हिडिओ फोकस केल्यानंतर काय करायचं आपल्याला बघा. ओके, याला इफेक्ट टाकायचं आपल्याला. हे नवीन इफेक्ट आहेत बहुतेक, आहे का नाही? हाय, कोल आहे. ओके, कोलाईन इफेक्ट आहे. कोलिजेशन इथं आहे. स्विंग राईट, नंतर कोल इफेक्ट टाकायची काय काय गरज होती, कारण इथं नवीन काहीतरी ॲडजस्टमेंट करा. सारखं सारखं तेच इफेक्ट पडलं ना डोक्याच्या आउटसाईड होते. तर म्हणून मला जरा नवीन काय तर ट्राय करू. तर नवीन ट्राय केल्यामुळे मी हा इफेक्ट घातला. ओके, तर या इफेक्टमध्ये जेवढं तुम्ही फोकस करता टेलिग्राम म्हणजे कॅपकटवरून सिनेमा व्हिडिओ बनताय, ते फोटोग्राफी फोटो एडिटिंग त्या कॅपकट एवढी एक मी ॲप्लिकेशन आहे की रेड मोशन आणि कॅपकट 2 ॲप्लिकेशन मला आवडते. त्या तुम्हाला कुठल्यावर तुम्हाला कमेंट करा, कारण कॅपकट ॲडव्हान्स आहे. ज्याला कॅपकट चालवता आलं तो एडिटिंग क्षेत्रात 500 आहे, म्हणजे आहे 100%. तर ज्याला कॅपकट जमलं त्यानं 100% एडिटिंग शिकलं. आता सांग, समजलं? कोरिलेशन इथे इफेक्ट आहे. इथं आहे स्विंग राईट, इथं आहे कोरिलेशन, इथं आहे स्विंग राईट, इथं कोरिलेशन, इथं आहे कोरिलेशन, कोरिलेशन, स्विंग राईट, इथं चेंजेबल आहे. हा व्हिडिओ म्हणजे बघा, स्विंग राईट आणि कोरिलेशन इफेक्ट मी कधीच टाकलं नव्हतं, आज टाकलाय पहिल्यांदा. कारण का की नवीन काय तर ट्राय करू म्हणून टाकलं होतं. एकदम बीट बाय बीट पडला बरं इफेक्ट, मला सांग. समजलं? एक इथं कोलेशन, इथं राईट स्विंग, कोलेशन, राईट स्विंग, कोलेशन. कुठं 4 सेकंदाबद्दल काय मोठं पण नाही बरं. एकदम सिंपल सिंपल इफेक्ट आहे. तुम्ही म्हणजे कॅपमध्ये मिळून जाईल ॲप्लिकेशन करत आहे बरं. इझी इझी 4 सेकंदाबद्दल बरं. आता इथे कोणत्या बघ, इथं 3 पार्ट फ्लॅश आहे. इथं पेंडिंग, इथं आहे पेंडुलम, कॅन्डी फ्रूट आहे इथं. ओके, इथं कॅन्डी फ्रूट पडला तर इथं कोणता आहे बघा. इथं आहे बावनिश रश इफेक्ट. नंतर इथं बावनिश रश इफेक्ट पडला. इथं आहे व्ह्यू ॲप्लिकेशन. ओके, इथं आहे एनवी पर सेकंड.
इथं आहे कॅन्डी इफेक्ट आणि इथं आहे शेवटचा इफेक्ट रेज अँड डिस्प्यूट. तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं समजलं कॅपकटबद्दल. तर अजून तुम्हाला काय डाऊट असेल मग तुम्हाला बिनधास्त मला मेसेज करा टेलिग्रामला किंवा इंस्टाग्रामला, काय विषय होत नाही. त्याचा रिप्लाय लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करेल. नाही तर डायरेक्ट कमेंट करा, कारण कमेंटवरून मी उत्तर देतो लक्षात लागेल. तर डायरेक्ट म्हटलं टेलिग्रामला मी ते अजून सांगतो. ते व्हिडिओ मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय श्री मित्रांनो.